माजी मंत्री बच्चू कडू सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहे, मात्र सरकार त्यांच्या मागणीकडे लक्ष देते काय की दुर्लक्ष करते असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो। माझ्यासोबत या विषयावर थेट बोलण्यासाठी बच्चू कडू आहे। भाऊ, तुम्ही दाबडीमध्ये 20 मार्च 2014ला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथे येऊन चाय पे चर्चा करून गेले आणि विशेष म्हणजे त्यांची चाय पे चर्चा देशातील 500 शहरांमध्ये दाखवण्यात आली आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतीवर आधारित उद्योग आहे, आम्ही इथं विदर्भात देऊ। विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातनी 20 वर्षात आतापर्यंत 25,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, मात्र तो त्यांनी आश्वासन पाळलेला नाही। कसं बघताय? त्यांचं भाषण मी ऐकलं, जहां कपास है वहां धागा निकलेगा, वही कापड़ होगा, तो वहां से हम निर्यात करेंगे विदेश को, भाव मिलेगा किसान को। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जिधर कपास उधर उद्योग, ऐसा तो कुछ हुआ नहीं, लेकिन उलटा हुआ। काय उलट झालं तर इथला कापड तर विदेशात पाठवलाच नाही, उलट अमेरिकेतला कापूस आता बगर आयात शुल्काने आला पाहिजे याच्यासाठी व्यवस्था केली ना। 11% आयात शुल्क कमी केलं मोदीजीनंच। ऑक्टोबरची मुदत डिसेंबरपर्यंत केली। आता अमेरिकेतला कापूस आम्ही 17,000 रुपये क्विंटलनं खरेदी करू आणि माझ्या शेतकऱ्याचा कापूस 6,000ने विकत घेणार की नाही घेणार याची आश्वती नाही। मग यावर कोणी बोलायला तयार नाही। तुम्ही दाबडीला आले, बोलून काय गेले आणि करता काय? बोलले रामासारखे आणि कृत्या रावणासारखं। सोयाबीनवर ते म्हणे आम्ही सोयाबीनचं मिल्क तयार करू, पण तेल 5 मिलियन टन सोयाबीनचं तेल आयात केलं आणि सोयाबीनचे 2,000 भाव पाडले। हे मोदी सरकारनंच पाडले। मोदीजी जे बोलले त्याच्यातलं एक केलं तर नाहीच, उलट आमच्या गळ्यावर फासा लावलेला आहे। आज सोयाबीनचे भाव 3400 आहे। अर्धे अधिक सोयाबीन यवतमाळची कुठेही निघणार नाही, म्हणजे त्याचं उत्पादनच होणार नाही अशी अवस्था आहे। ना पंचनामे, ना कुठल्या प्रकारची मदत, ना दुष्काळ जाहीर केला जात आहे। म्हणजे अशा सगळ्या अवस्थेमध्ये तो शेतकरी जर आज सोयाबीनचे भाव 3400 असेल तर त्याची सोयाबीन निघाल्यावर भाव किती राहणार आहे? तुम्ही 6,000 देणार होते देवेंद्रजी, 20% हमी भावाच्या 20% नफा देणार होते, बोनस देणार होते। तुम्ही धान उत्पादक शेतकऱ्याला काहीतरी 20,000 रुपये हेक्टरी देता, तर तेलंगणाचं सरकार सोयाबीनला पर एकरी 5,000 देतं आणि MP चं सरकार भावांतर योजना राबवतोय। तुम्ही का राबवत नाही? विदर्भातले मुख्यमंत्री आहे, सोयाबीनले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुरीले भाव नाही, संत्रावाला रोज मरता आहे, मग करताय काय विदर्भातले असून? आमचा त्यांना प्रश्न आहे। त्याच्यासाठी 600 सभा घेणार आहोत महाराष्ट्रावर आणि सगळ्यांना 28 ऑक्टोबर बुट्टेपुरीला आम्ही महामेळावा, महाअधिवेशन शेतकरी मजुराचं, दिव्यांग बांधवाचं घेत आहोत। नक्कीच एक गटाकडून असं बोललं जाते की तुम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व्हावी तुम्ही करताय, त्याचं स्वागत शेतकरी करतायत, मात्र दुसरा एक गट जो शेतकऱ्यांचा आहे त्यांच्यामधून असं बोललं जाते की बच्चू कडू सत्तेत असताना कधी शेतकऱ्यांवर कर्जमाफी व्हासाठी बोलला नाही, आज सत्तेत नसताना बोलते। खरं बोलणारा तर तो महामूर्खच आहे, त्याचा मेंदू तपासला पाहिजे। आणि त्या दिवस मी सत्तेत असताना 2 कर्जमुक्ती झाली, एक छत्रपती शिवाजी महाराजच्या नावानं आणि एक महात्मा ज्योतिबा भावाच्या नावानं। दुसरा गोष्ट, जेव्हा पंजाबचं आंदोलन होतं तेव्हा मी राज्यमंत्री होतो, मी राज्यमंत्र्याचा राजीनामा देऊन बाय मोटरसायकलनं 1200 किलोमीटर 8 दिवस टांगत तिकडे दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेला होता। बच्चू हा देशातला पहिला मंत्री होता, मंत्री असताना शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहिला होता। जे बोलले असन ते अमेरिकेत राहत असन, ते गधेचे बच्चे असन, दुसरे काय? मध्यंतरी तुम्ही पदयात्रा काढली होती, त्या दरम्यान तुम्हीच म्हणाला होता की कर्जमाफी जे तात्पुरती मलमपट्टी आहे, उपाययोजना नाही। आम्ही हमीभावच मागतो ना, आम्हाला हमीभावच पाहिजे आहे। काय झालंय, 17,000 रुपये क्विंटल अमेरिकेतला कापूस घेत आहे आणि इथल्या शेतकऱ्याला 5,000 भाव मिळत नसेल तर हमीभावाची गॅरंटी आणि हमीभावाची दुरुस्ती 1965 मध्ये हमीभाव कृषी मूल्य आयोग स्थापित झाला। नंतर आम्ही पाहतो 1985 मध्ये त्याचं पुन्हा नामांतर झालं आणि 1990 मध्ये आम्ही जागतिकीकरण स्वीकारलं आणि विदेशातला कापूस आम्ही आणणं सुरू केला। तिथं शेतकरी मेला, शेतीमाल विदेशातला आला, विदेशी शेतकऱ्यांना आम्ही पाहतोय तिथं महत्त्व दिलं गेलं आणि देशातला शेतकरी मरण पावला। 56 इंच असणारे शेतकरी आमचे मोदीजी ट्रम्पला घाबरले आणि 11% आयात कर कमी केला। हमीभावाची मागणी आहे पेरणी ते कापणीपर्यंत, एकतर हमीभाव द्या, वाळून द्या म्हणजे 15% नफ्यानं काही होत नाही। भजे विकणारा तो सुद्धा 100% नफा कमावतोय आणि तुम्ही याच दाबडीला 50% नफा धरून आम्ही भाव काढू असं म्हटलं, ते 15%चे भाव आम्हाला भेटत नाही।
7,000 रुपये भावाची शिफारस केली, 7,500 भावाची शिफारस केली राज्य सरकारनं सोयाबीनची, आणि केंद्रानं जाहीर केले 5,328, म्हणजे 2,000 कमी दिलेले आहे. म्हणजे जे भाव मागणी केले राज्य सरकारनं ते भाव मोदीच्या सरकारनं दिले नाही. एक तर ते द्या, नाही तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGC द्या. म्हणजे मजुरीचे कामं MRGCमधून जर केले तर माझा शेतकरी माझ्या शेतात काम केलं तर मजुरीचे पैसेही भेटन आणि मजुरीचा प्रश्नही मिटन. किती काही दुष्काळ नुकसान काही झालं तरी त्याचं नुकसान फक्त 40% जाईल. म्हणजे थोडा भावही कमी झाला, नुकसानही जास्त झालं तरी तो तरण. बच्चू कडू सातत्याने आंदोलन करते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मात्र सरकार तुमच्या प्रश्नाकडे किंवा आंदोलनाकडे दुर्लक्ष करते, असं वाटते का तुम्हाला? माझं काय म्हणणं आहे का OBCची समिती झाली, मराठीची समिती करून निर्णय झाला, मान्य आहे, ते केलं, काय असेल तुम्ही चांगलं केलं. पण माझं असं मत आहे का शेतकऱ्याची तुम्ही समिती नेमली, अध्यक्ष नेमला, सभाच नाही. पण ते तुम्हाला असं दाखवायचं आहे का शेतकरी म्हणजे काय, त्याला OBC मराठ्यात घुमून टाकू, एक तर हे भगवा देऊ नाही तर हिरवा दाखवू, याच्यात त्याचा गेम लागते असं शेतकऱ्याला ते समजते. त्या शेतकऱ्याला हेच हुशारी करायला आलोय का बाबू तू कोणाला मत मार, कोणत्या जातीचा राय, पण 200 दिवस शेतात राबतं ना तर 15 दिवस रस्त्यावर आहे. सरकार झुकन ना, त्याच्या बापाला झुकावं लागेल. नक्कीच आपण पाहतो की सरकार झुकणार आणि वाकवणार असं देखील बच्चू कडू सांगताय. संजय राठोड, साम टी न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.